विषय नागरिकशास्त्र. प्रकरण पहिले. संसदीय शासन पद्धतीची ओळख. प्रश्न 1. कायद्याची अंमलबजावणी कोणते मंडळ करते? कायद्याची अंमलबजावणी कार्यकारी मंडळ करते. प्रश्न 2. शासन पद्धतीचे दोन प्रमुख प्रकार कोणते? संसदीय शासन पद्धती व अध्यक्षीय शासन पद्धती. प्रश्न 3. संसदीय शासन पद्धत कोठे विकसित झाली? संसदीय शासन पद्धत इंग्लंडमध्ये विकसित झाली. प्रश्न 4. इंग्लंडमधील बराचसा राज्यकारभार कशाच्या आधारे चालतो? इंग्लंडमधील बराचसा राज्यकारभार रूढ संकेताच्या आधारे चालतो. प्रश्न 5. इंग्लंडमधील उत्क्रांत झालेली संस्था कोणती? इंग्लंडमधील उत्क्रांत झालेली संस्था पार्लमेंट आहे. प्रश्न 6. इंग्लंडमधील कोणत्या शासन पद्धतीला योगदान मानले जाते? इंग्लंडमधील पार्लमेंटरी या शासन पद्धतीला योगदान मानले जाते. प्रश्न 7. भारतात ही शासन पद्धती कोणत्या नावाने स्वीकारली आहे? भारतात ही शासन पद्धती संसदीय शासन पद्धती म्हणून स्वीकारली आहे. प्रश्न 8. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला काय म्हटले जाते? केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद म्हटले जाते. प्रश्न 9. संसद कसे तयार होते? राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. प्रश्न 10. लोकसभेच्या निवडणुका कोण लढवत? लोकसभेच्या निवडणुका राजकीय पक्ष लढवतात. प्रश्न 11. ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात तो कोणता पक्ष मानला जातो? ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात तो बहुमतातला पक्ष मानला जातो. प्रश्न 12. बहुमत असलेला पक्ष काय बनवतो? बहुमत असलेला पक्ष सरकार बनवतो. प्रश्न 13. आघाडी सरकार कशाला म्हणतात? काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही, अशावेळी काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करतात व त्यांना सरकार स्थापन करता येते, त्याला आघाडी सरकार म्हणतात. प्रश्न 14. बहुमतातल्या पक्षाचा नेता कोण होतो? बहुमतातल्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो. प्रश्न 15. प्रधानमंत्री कोणत्या पदांची निवड करतात? प्रधानमंत्री मंत्रिपदांची निवड करतात. प्रश्न 16. संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ कोणते? प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ होय. प्रश्न 17. संसदीय शासन पद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर किती जबाबदाऱ्या असतात? संसदीय शासन पद्धतीच्या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. प्रश्न 18. प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ हे आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी कोणाला जबाबदार असतात? प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ हे आपल्या कृती आणि धोरणासाठी कायदेमंडळालाच जबाबदार असतात. प्रश्न 19. संसदीय शासन पद्धतीचे दुसरे नाव काय? संसदीय शासन पद्धतीचे दुसरे नाव जबाबदार शासन पद्धती होय. प्रश्न 20. एखाद्या खात्याचा निर्णय हा टिंबटिंबचा निर्णय मानला जातो. एखाद्या खात्याचा निर्णय हा राज्याचा निर्णय मानला जातो. प्रश्न 21. संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कोणाच्या विश्वासावर अवलंबून असते? संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते. प्रश्न 22. अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचे कसे साधन आहे? अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचे एक प्रभावी साधन आहे. प्रश्न 23. संसदीय शासन पद्धतीत कोणते मंडळ श्रेष्ठ असते? संसदीय शासन पद्धतीत संसद व कायदेमंडळ श्रेष्ठ ठरते. प्रश्न 24. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सामान्य जनतेच्या अपेक्षा टिंबटिंबमध्ये व्यक्त करतात. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सामान्य जनतेच्या अपेक्षा संसदेमध्ये व्यक्त करतात. प्रश्न 25. भारतात संसदीय शासन संस्थांची निर्मिती कधी झाली? भारतात संसदीय शासन संस्थांची निर्मिती ब्रिटिश राजवटीच्या काळातच निर्मिती झाली. प्रश्न 26. संसदीय शासन पद्धती हा कोणाचा एक आविष्कार आहे? संसदीय शासन पद्धती हा भारताच्या स्वातंत्र्याचा एक आविष्कार आहे. प्रश्न 27. संसदीय शासन पद्धतीत कोणाला मोठा वाव होता?
संसदीय शासन पद्धतीत चर्चा विचारविनिमयाला मोठा वाव होता. प्रश्न 28. विरोधी पक्ष कोणकोणत्या बाबी करू शकतात? शासनाला सहकार्य करणे, धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणे, प्रश्नांची अभ्यासपूर्वक मांडणी करणे इत्यादी. प्रश्न 29. शासन पद्धतीतील दुसरी शासन पद्धत कोणती? शासन पद्धतीतील दुसरी शासन पद्धत अध्यक्षीय शासन पद्धती होय. प्रश्न 30. राज्यकारभाराची आणखी एक पद्धती कोणत्या शासन पद्धतीचा उल्लेख केला जातो? राज्यकारभाराची आणखी एक पद्धत म्हणून अध्यक्षीय शासन पद्धतीचा उल्लेख केला जातो. प्रश्न 31. अध्यक्षीय शासन पद्धत कोणत्या देशात आहे? अध्यक्षीय शासन पद्धत अमेरिका या देशात आहे. प्रश्न 32. अध्यक्षीय शासन पद्धत म्हणजे काय? कायदेमंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली आणि ज्यात कार्यकारी मंडळ राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडूनच निवडून दिला जातो याला अध्यक्षीय शासन पद्धत म्हणतात. प्रश्न 33. अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब कोणी केला आहे? अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब अमेरिकेने केला आहे. प्रश्न 34. कायदेमंडळाची दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे कोणाकडून निवडले जातात? कायदेमंडळाची दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात. प्रश्न 35. कार्यकारी प्रमुख कोण असतो? कार्यकारी प्रमुख राष्ट्राध्यक्ष असतात. प्रश्न 36. राष्ट्राध्यक्षांच्या हाती कोणते अधिकार असतात? राष्ट्राध्यक्षांच्या हाती कायद्याची अंमलबजावणीसह अन्य अनेक अधिकार असतात. प्रश्न 37. अध्यक्षीय शासन पद्धतीत टिंबटिंब हे कार्यकारी प्रमुख असतात. अध्यक्षीय शासन पद्धतीत प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख असतात. संसदीय शासन पद्धती टिंबटिंब येथे विकसित झाली. संसदीय शासन पद्धती इंग्लंड येथे विकसित झाली. प्रश्न 39. अध्यक्षीय शासन पद्धतीत ही रचना असल्या तरी कोणकोणते मंडळ परस्परांच्यावर नियंत्रण ठेवते? अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये रचना असली तरी कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ परस्परांच्यावर नियंत्रण ठेवते. प्रश्न 40. परस्परांच्या वरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने कोणता कारभार होऊ शकतो? परस्परांच्या वरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो. प्रश्न 41. अन्य काही शासन पद्धती कोणकोणत्या देशांच्या मध्ये अवलंबल्या जातात? अन्य काही शासन पद्धती फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी इत्यादी देशांमध्ये अवलंबल्या जातात. प्रश्न 42. संसदीय शासन पद्धतींची वैशिष्ट्ये किती? संसदीय शासन पद्धतींची 7 वैशिष्ट्ये आहेत. प्रश्न 43. अध्यक्षीय शासन पद्धतींची वैशिष्ट्ये किती? अध्यक्षीय शासन पद्धतींची वैशिष्ट्ये 3 आहेत. प्रश्न 44. कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर केव्हा करतात? कायदे मंडळाला किंवा संसदेला वाटले की आपल्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ काम करत नाही तेव्हा संसद अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करते. प्रश्न 45. लोकहितासाठी काय केले जावे हे कोण ठरवते? लोकहितासाठी काय केले जावे हे संसद ठरवते. प्रश्न 46. प्रत्येक देशातील शासन पद्धतीचे स्वरूप कसे आहे? प्रत्येक देशातील शासन पद्धतीचे स्वरूप वेगवेगळे आहे. प्रश्न 47. कायद्यांच्या निर्मितीचे कार्य कोण करते? कायद्यांच्या निर्मितीचे कार्य कायदे मंडळ करते. प्रश्न 48. कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोण करते? कार्यकारी मंडळ कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते. प्रश्न 49. न्याय देण्याचे कार्य कोण करते? न्यायमंडळ न्याय देण्याचे कार्य करते. प्रश्न 50. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ यांच्यातील परस्पर संबंध कोण ठरवते? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ यांच्यातील परस्पर संबंध संविधान ठरवते. प्रश्न 50. इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असून तेथील बराचसा कारभार कशाद्वारे चालतो? इंग्लंडमधील अलिखित संविधान असून आजही तेथील बराचसा राज्यकारभार रूढ संकेताच्या आधारे चालतो. प्रश्न 51. पार्लमेंटवर आधारित टिंबटिंब शासन पद्धती हे इंग्लंडचे योगदान मानले जाते. पार्लमेंटवर आधारित पार्लमेंटरी
शासन पद्धती हे इंग्लंडचे योगदान मानले जाते. प्रश्न 52. कोणत्या दोन शासन पद्धतींच्या मध्ये साम्य दिसते? इंग्लंडमधील पार्लमेंटरी शासन पद्धती व भारतातील संसदीय शासन पद्धती यांच्यामध्ये व्यापक अर्थाने साम्य दिसते. प्रश्न 53. इंग्लंडची शासन पद्धती व भारतातील शासन पद्धती यांच्यामध्ये साम्य दिसते, परंतु कोणत्या गोष्टीच्या दृष्टीने भारतीय शासन पद्धती वेगळी आहे? संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने भारतीय शासन पद्धती वेगळी आहे. प्रश्न 54. टिंबटिंब ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. संसदीय शासन पद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. प्रश्न 55. संसद कशाला म्हटले जाते? केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद म्हटले जाते. प्रश्न 56. संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधींची निवड कोणाद्वारे केली जाते? संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधींची निवड जनतेकडून थेटपणाने केली जाते. प्रश्न 57. कायदेमंडळाचे सभासद कोण होतात? निवडून आलेले प्रतिनिधी कायदेमंडळाचे सभासद होतात. प्रश्न 58. कार्यकारी मंडळावर कोणत्या दोन जबाबदाऱ्या असतात? कार्यकारी मंडळ म्हणून त्यांना कायद्यांची अंमलबजावणी करावी लागते. 2. ते कायदेमंडळाचेही सदस्य असतात, म्हणून त्यांना कायदेमंडळाशी संबंधित जबाबदारीही पार पाडाव्या लागतात. प्रश्न 59. मंत्रिमंडळाला कोणाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो? मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. प्रश्न 60. भारतीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असे का म्हणतात? प्रधानमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदेमंडळाला जबाबदार असते. याचा अर्थ असा की मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती म्हणतात. प्रश्न 61. टिंबटिंब हे संसदीय शासन पद्धतीचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. प्रश्न 62. कार्यकारी मंडळ किती वेळापर्यंत अधिकारावर राहते? कायदेमंडळाचा कार्यकारी मंडळाला पाठिंबा असतो अथवा संमती असते तोपर्यंतच कार्यकारी मंडळ म्हणजेच प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ अधिकारावर राहते. प्रश्न 63. कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर कसे करता येते? संसद अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करते. प्रश्न 64. कार्यकारी मंडळावर नियंत्रणाचे प्रभावी साधन कोणते? अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचे एक प्रभावी साधन आहे. प्रश्न 65. कायदेमंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली शासन पद्धती कोणती? कायदेमंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली शासन पद्धती म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती. प्रश्न 65. कार्यकारी प्रमुख राष्ट्राध्यक्ष यांची कोणामार्फत निवड केली जाते? कार्यकारी प्रमुख राष्ट्राध्यक्ष यांची जनतेकडून थेट निवड केली जाते. कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ हे कोणत्या शासन पद्धतीमध्ये स्वतंत्र असतात? कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ हे एकमेकांच्यापासून अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये एकमेकांपासून स्वतंत्र असते. कोणत्या शासन पद्धतीमध्ये कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांच्यावर अवलंबून नसतात? अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांच्यावर अवलंबून नसतात.